नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि मी चाललेले आहे वाशी एफएमसीच्या भाजी मार्केटला। आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसात मटर खूप फ्रेश येतो आणि त्याची किंमतही कमी असते। तर वर्षभराचा जो फ्रोझन मटर आहे तो मी या थंडीच्या दिवसातच तयार करून ठेवते, कारण की मला बाहेरचा फ्रोझन मटर अजिबात आवडत नाही। त्याच्यामुळे मी वर्षभराचा जो फ्रोझन मटर आहे तो मी या थंडीच्या दिवसातच करून ठेवते। तर मला आज थोडी जास्त क्वांटिटीमध्ये मटर घ्यायचे आहेत म्हणून मी एफएमसी मार्केटला चाललेले आहे। तर तिथे जाऊन मी दुसऱ्या भाज्यांचेही तुम्हाला रेट सांगणार आहे आणि तो मार्केटही तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दाखवणार आहे। आणि मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मटर वर्षभरासाठी कसं फ्रोझन करायचं हेही दाखवणार आहे। तर आजचा हा व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा। चला तर आता 8:30 वाजले आहेत, आता मी निघते। तर आता आम्ही इथे आलेलो आहोत लसूण बघायला। लसूण महाग झाले तर इथे एकदमच घेतला तर थोडा कमी पडेल, तर इथे लसूण बघायला आलो आम्ही। चला आतमध्ये जाऊया। चला आता रेट विचारूया यांना लसणाचा काय आहे ते। तो याचा आहे ना, चायनीज लसूण मोठा आहे तो। हा पण थोडा खराब आहे। चला तर पुढे बघू। पिंकी, ए पिंकी, हा पण मस्त वाटते बघ। हा विचार कोण आहे इकडे, याचा रेट विचार। हा कसा लसूण? हा 250 रुपये। 250 रुपये किलो। पुढे विचारलंस? चल विचारूया। हा बघ कसा चायनीज लसूण स्वस्त असतो पण चवीला चांगला नसतो। तू बरं आता हा पण इकडे बघ। लसूण कसा? ते आहेत का? 240। कमीत कमी काय आहे लसणाची प्राइस आज? 150। दाखवा ना 150 वाला मला आहे तुमच्याकडे। हा किती वाला? 165। लसूण महाग आहे नाही, सगळा मावळले। हा चांगला वाला आहे तो, हा बघा। चला तर पुढे बघू, अजून रेट विचारूया अजून किती आहे। हे बघा सगळा लसूण मार्केट आहे। हे बघा किती बोलते पिंकी? हा चला आतमध्ये जाऊ। हे 5-5 किलोचे आहेत का? 5 किलो 1500 रुपये आहे, 1300 रुपये आहे, 1400 रुपये। चांगला लसूण आहे, खराब नाही। तो मोठा वाला आहे ना पण चायनीज। ह्याचे किती लास्ट द्यायचे? 1450 रुपये 5 किलो। यांचा का नंबर C70 आहे, पाहिजे असं ते येऊ शकतात। चला पुढे बघूया। हे पण मस्त। यांचे रेट विचारलेस पिंकी? असं आहे का? पूर्ण होणार केवढ्याला कोण आहे इथे? हा लसूण केवढ्याला? हा वाला किती? 290 रुपये किलो आहे हा लसूण। हा 270 आणि हा 260। हे बघा इथं सगळे लसणाची दुकान आहे ती।
सगळ्या गोणी होलसेल मध्ये आहे. कसा लसूण? हा लसूण केवढ्याला? त्यांच्याकडची फ्री आहे ना त्यांच्या. हा लसूण केवढ्याला? कोण नाही ते वगैरे. हा 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 बघा लसणाचा सगळा माल भरले इथे. लसूण कसा रेट सांगा ना? प्राइस 200 रुपये काय? 200 रुपये. हा कसा वाटतं विकू? ये आएगा 270. 270 रुपये किलो आहे हा लसूण. आणि हे पुढच्यांचे रेट काय आहेत? तोच रेट आहे का? 270 रुपये किलोचा लसूण आहे. चला पुढे जाऊया, बघूया लसूण कसं आहे. हा तिथे विचारायला लागेल. चला आता या शॉप मध्ये आलोय. इथे पण बघा किती लसूण आहे. वेगवेगळे रेट आहे त्यांच्याकडे. हे पण बरे आहेत. पिंकी विचार ते सेट तिकडे आहेत का नाही बघ. त्यांना माहिती आहे सगळे तिथं कॉफ काय चहा प्यायला गेल्यात. गोडाऊन आहे. हे 5-5 किलोचे आहेत. कसं किलो? 1400 रुपये 5 किलो. ₹40 फायदा आहे. किलोचे किती पडतात मग? 1 किलोचे किती पडतात? 1400 रुपये बोलत मी. 280 रुपयाला 5 किलो. ओके. गाला नंबर काय तुमचा? गाला नंबर 49. हां 49. हे बघा 1450ला 5 किलो लसूण आहे. आता घेते, पर्याय नाही घ्यावा तर लागेल. आता होईल कमी, पण आता घरात लसूणच नाही तर घ्यावा लागेल. तर आता लसूण घेतो आम्ही. आता लसूण तर घेतलं आम्ही. आता पुढे चाललो भाजी मार्केटला. तर मिस्टर गेले माझ्या ऑफिसला, तर आता आम्ही इथून ऑटो करून चाललो आहोत. हे बघा आता आम्ही आलेलो आहोत गेट नंबर 4 मधून. चला तो पुढे जाऊन बघूया. चला तर आता आम्ही आलेलो आहोत भाजी मार्केटला. लिंबू कसे भैया? लिंबू 50 रुपये डझन. ते 40 रुपये. बापरे मिरच्यांचा ठसका लागतोय. चला पुढे जाऊया. तूर कशी? तूर हा 150 का 2.5 किलो. आणि फरस ते पण 100 रुपये का 2.5 किलो फरस. ओके चला पुढे जाऊया. मटर बघूया. मटर कसे भैया? 100 रुपये 2.5 किलो. 100 रुपये किलो बोलते.
ए याचा तू 100 ला 2.5. चला पुढे जाऊया, रेट काढूया आपण सगळीकडे. मिरची वगैरे आहे. मिरची कशी? मिरची 150 रुपये 2.5 किलो. चला पुढे. हा बघा सोललेला लसूण वगैरे आहे. सोललेला लसूण कसा? 220 रुपये किलो. गाजर, वांगी इथे 2.5 किलोच्या हिशोबात भाजी मिळते बघा. टमॅटो भाजी सगळं आहे. सगळीकडे तोच रेट आहे वाटतं, 100 रुपये 2.5 किलो मटरचे. गाजर कसे रे भैया? गाजर नाही जात, विचारायला जातो परत मागे. आता आलं बघूया आपण. आलं कसं? 50 रुपये किलो आलं. इथे पण लसूण वगैरे आहे. चला पुढे जाऊया. ₹50 किलो ना पिंकी दया? तोच रेट आहे जवळजवळ सगळ्यांचा, सेमच रेट आहे. हा बघा 100 रुपये 2.5 किलो. आणि जर 1 किलो घेतला तर 50 रुपये किलो बोलतायत ते. हा बघा 2.5 किलो आलं घेतले आम्ही, कारण की आम्हाला ना आलं पण खूप लागतं चहामध्ये टाकायला खास करून. आता हा बघा, आता मी जास्त काय मार्केट फिरत नाही, थोडंसंच फिरते ते तुम्हाला दाखवते. त्यांना एक दोघांना रेट विचारलं ना तर तेवढेच रेट आहेत त्यांच्या, सगळीकडे सेमच रेट आहेत जवळजवळ. 1 किलो घेतलं तर थोडं जास्त पडतं, 2.5 किलो घेतलं तर थोडं कमी पडतं. आता मटर पण तुम्ही बघितले 100 रुपये 2.5 किलो. आलं पण 1 किलो घेतलं तर 50 रुपये आणि 2.5 किलो घेतलं तर 100 रुपये. म्हणजे असं फरक आहे, 1 किलो घेतला किंवा 2.5 किलो घेतला तर त्यामध्ये असा फरक आहे. तर हा बघा, हा सगळा भाजी मार्केट. शिमला मिरची कशी? 50 रुपये किलो आणि 2.5 किलो घेतली तर 120. टमाटर बघूया. वालाच्या शेंगा कशा भैया? 200 रुपये 2.5 किलो. 1 किलो देता का? मग 1 किलोचा रेट काय? 80 रुपये. पुढे जाऊया. हे बघा सगळी भाजी आहे. घेवडा कसा? घेवडा 40 रुपये किलो आणि 2.5 किलोचे 100 रुपये. हा बघा, टमॅटोचे रेट बघूया. टमॅटो कसे? टमॅटो कसे? 80 रुपये 2.5 किलो टमॅटो आहेत. बघा मस्त लाल चटूक टमॅटो 80 रुपये किलो. हे बघा शेंग. आता शेंग बघूया किती येतात. शेंग कशी? 120 रुपये किलो. 120 रुपये आणि 2.5 किलो घेतले तर 100 रुपये किलो. आणि कारेली कशी? कारेली 60 रुपये किलो आणि 2.5 किलोचे 150. मिरची, ही मिरची कशी? मिरची 80 रुपये किलो. मग कशी तूर कशी रे? 60 रुपये किलो आणि 150 रुपये 2.5 किलो.
इथे एवढी गर्दी आहे ना, गर्दी आहे बापरे. मिरच्यांचा सगळा वासान आहे ना, नुसत्या शिंका येतात. इथं पण लसूण आहेत. मला जास्त काय भाजी घ्यायची नाही, थोडीफार घ्यायची होती तर विचारले मी. टमॅटो कसे आहे? 80ला 2.5 किलो टमॅटो. 80 रुपये 2.5 किलो. हे 80ला 3 आणि हे 80ला 2.5 किलो. रेट जवळजवळ सेमच आहे. एका ठिकाणी जो रेट असेल तो दुसऱ्या ठिकाणी आहे, काही फरक नाही रेटामध्ये. पण आपण जो आपल्या लोकल मार्केटमधून घेतो त्याच्यापेक्षा जरा स्वस्त पडतं, पण यायचं पण भाडं पडतंच ना. जर खूप जास्त भाजी घ्यायची असेल तर ठीक आहे. हे बघा लिंबू. कोथिंबीर कशी? हे बघा कोथिंबीर आहे 30ला 2 जुड्या, म्हणजे 15 रुपयाला एक जुडी. जुडी दाखव. 20 रुपये. आपल्या नेरूला तर बरी पडते रे, मग कमी नाही पडत. हरभरा कसा? 20 रुपये जुडी दाखवा ना. हे बघा 20 रुपये जुडी. चला पुढे जाऊया. मटर घ्यायचे इथून. आम्ही आलोय साईडला मार्केटमध्ये. तर इथे ना पूर्ण गोणीच्या हिशोबात सगळं माल मिळतं. जिथे तुम्हाला दाखवलं ना मगाशी, तिथं आपल्याला 2.5 किलो 1 किलो वगैरे मिळेल. पण इथं आहे ना पूर्ण गोणीच घ्यावी लागते. तर बघूया इथले पण रेट आपण किती आहेत वगैरे. बघा कोबी वगैरे आहेत. रेट विचारूया यांना आपण. चला पुढे. कितना किलो? जो भरेगा 60-62 मार्केटला जे 30 लेंगे ना, 30 किलो लेंगे 40 किलो. तोच रेट आहे ना, मग तेच बरं पडेल ना पिंकी आपल्याला. चल मग तिकडूनच घेऊ. तोच रेट पडते त्याचा हिशोब केला तर, कॅल्क्युलेशन केला तर. मग ना आम्ही परत तिथेच जाऊन घेतो. पण तरी पण अजून पुढे पण रेट विचारतो यांचा. रेट वगैरे कसा आहे तो. बोरी आहे का? हाँ किती? 440 रुपये किलो. 440 रुपये. 40 रुपये किलो. 40 रुपये किलोच्या हिशोबाने. किती किलोची गोण आहे ती? 60 किलो 65 किलो 62. अच्छा, ये जो मार्केट है इधर गोनी लेनी पड़ती है. हाँ. उधर अपने को 2.5 किलो 1 किलो उधर मिलेगा. पूरा गोनी लेना है तो इधर ही आना पड़ेगा. ओके चला पुढे बघूया अजून रेट विचारूया. ते 40 रुपये किलो. तर इथे शेवग्याच्या शेंगांचा बसका बघूया कसा आहे. कसा हा? 90 रुपये किलो. किती किलोचे आहे ते? 40 किलो. पूर्ण ते पूर्णच घ्यावं लागतं ना. त्याला आपल्याला नाही जमणार आहे एवढ्या गोणी घेऊन. काय करायचं, आपला थोडी धंदा लावायचा आहे भाजीचा. आपण तिथून जाऊनच घेऊया थोडंफार काही जी भाजी आहे ती. चला उतरूया. बाबा इथं घाण बघ ती. आता परत त्याच मार्केटला आलो. ज्यांना जास्त प्रमाणात भाजी घ्यायची असेल कारण ठीक आहे, गोणीच्या हिशोबात आपल्याला थोडीच घ्यायची आहे ना, मग इथंच घेऊया. हिशोब जवळपास सेमच आहे, काय तेवढा काय फरक नाही आहे. आता ना 11 वाजल्यात. मी आली होती 9 वाजता. तर सकाळी हा बाजार जास्त भरतो. आता कमी होत जाईल कारण की सकाळी सगळे भाजीवाले येतात ना लवकर. तर तुम्हाला जर फ्रेश मस्त भाजी पाहिजे असेल सकाळी लवकरच या. खिचडी भैया 20 का 1 30 का 2. चला अजून थोडं पुढे बघूया आलोय तर काय काय. इथं पण लसूण आहे बघा. लसूण कांदा बटाटा इथे पण या मार्केटला पण आहेच. पण आपण जिथं पहिला गेलो ना तिथे जरा कमी रेट असतो. इथे थोडासा जास्त असतो.
120 रुपये किलो ना, 120 रुपये किलो बोलते ना. कमी नाही करत, तेवढाच रेट आहे. शेवग्याच्या शेंगा महाग पण आहेत ना. भैयाकडून बटाट्याच्या शेंगा घेतल्या. किती किलो घेतल्या भैया? किती किलो घेतल्या मी? 30 किलो घेतल्या. हा, याच्याकडून नाही घेतल्या, याच्याकडून घेतल्या. चला तर पुढे जाऊया. आता आम्ही 30 किलो मटर घेतले. तेवढं तर उचलू शकत नाही, आम्ही दोघे आलोय. तर हा बघा, इथं आम्हाला पण घेतलंय. 20 रुपये द्यायचे आहेत याला, ऑटो पर्यंत सोडेल तो. हे बघा, सगळ्या बटाट्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी. चला 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 आता रिक्षात बसूया. आता ऑटो मध्ये माल लोड झाले बघा, पूर्ण आमचं सामान भरले. ही भाजी, लसूण आणि या शेंगा. चला तर आता घरी जाऊन दाखवते तुम्हाला. हे बघा, एवढी बटाट्याची गोण आहे ना, माझ्या अंगावरच पडते बघा. या एवढ्या शेंगा सोलायच्यात मला. मागच्या वर्षी मी 5 किलोचे फ्रोझन मटर केलेले होते, पण ते काय मला पुरले नाही. तर आता मी हे 7.5 किलो मटर आणले आहेत. आता ते सोलते आणि ते फ्रोझन कसे करायचे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता तर हे पहिल्यांदा तर हे सर्व सोलून घ्यायचे आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता बघा, याच्यामध्ये मी अजून 2.5 किलो शेंगा ऍड केल्या, म्हणजे टोटल 10 किलोचे हे बटाट्याच्या शेंगांचे गोळे तयार झालेले आहेत. हे सर्व सोलून झाल्यात. तर हे बघा, अशा प्रकारे ना सगळे पसरवून ठेवायचे. एकत्रच असे जमा नाही करून ठेवायचे, कारण की त्याच्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो ना, मग थोडंसं फंगस लागू शकतं. तर असे हे एकदम मोकळे करून ठेवायचे. तुम्ही बघू शकता, हे असे सगळे मी मोकळे करून ठेवलेत. आणि आपल्याला हे फॅन खाली ठेवायचे आहेत. तर मी ना हे रात्री सगळे हे फॅन खाली ठेवलेत आणि सकाळी आता हे बघा, हे सर्व व्यवस्थित सुकले गेलेले आहेत. पूर्ण सुकले गेले पाहिजे, तर ते व्यवस्थित टिकून राहतात. आता याच्यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकणार नाहीत, तर हे असेच व्यवस्थित टिकून राहतील. तर आता ना हे सर्व मी हे बरणीमध्ये भरून घेते. तुम्ही कोणत्याही बरणीमध्ये, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये भरू शकता. तर हे असे मी सर्व भरून ठेवल्यात. आता हे ना आपल्याला हे बघा, हे जे मटर आहेत ना, हे आपल्याला अशा पद्धतीने डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. हे वर्षभर एकदम व्यवस्थित टिकतात. मी बरीच वर्ष झाली अशाच पद्धतीत फ्रोझन मटर बनवते. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण वर्षभर मटर अशा पद्धतीने स्टोर करून ठेवू शकतो. तर हे बघा, आज आम्ही भाजी मार्केटमधून एवढी भाजी आणलेली आहे. हे मटर आणलेले आहेत. तर हे 5 किलोची एक बॅग आहे. तर मी 30 किलो मटर आणलेले आहेत. हा 5 किलो लसूण आणलेला आहे, थोडंसं आलं, शेंगा आणि कोथिंबीर आणलेली आहे. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.